नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, पोलीस भरती मॅथ पीवायक्यू सिरीजच्या भाग 1 व भाग 2 यामध्ये आपण अंकगणित संख्यांचे प्रकार याविषयी सर्व कन्सेप्ट्स जाणून घेतले आहेत. या दोन्ही व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. आता भाग 3 मध्ये आपण 2021 ते 2024 पर्यंतचे संख्यांच्या प्रकारांवर आधारित सर्व प्रकारचे प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर यातील पहिला प्रश्न आपण पाहूयात. मीरा भाईंदर आयुक्तालय पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारला गेलाय. क्रमागत सम विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, तर क्रमागत सम विषम मूळ संख्या कोणत्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे. एकमेव सम मूळ संख्या कोणती आहे, 2. मग क्रमागत सम विषम, 2च्या पुढची विषम संख्या कोणती येते, 3. बरोबर. म्हणजे काय, ह्या मूळ संख्यांच्या घनामध्ये घन यांचा घन 2 गुणिले 2 गुणिले 2, 2चा घन किती येतो 8 आणि 3चा घन किती येतो 27. बरोबर. यांच्या घनामध्ये म्हणजे काय, ह्या दोन्हीची काय करावी लागेल, बेरीज. 8 + 27 = 35 येते यांची बेरीज. कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. म्हणजे काय, ही जी बेरीज आली आहे 35, यामध्ये कोणती संख्या मिळवली, ऑप्शन पैकी कोणती संख्या मिळवल्यानंतर आपल्याला पूर्ण घन संख्या मिळेल. मग आता आपल्याला माहिती आहे 2 अंकी पूर्ण घन संख्या फक्त 2च आहे. एक पहिली 27 आणि दुसरी 4चा घन 64. म्हणजे 27 आणि 64 या फक्त 2च अशा संख्या आहेत ज्या 2 अंकी पूर्ण घन संख्या आहेत. मग आता 35 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला 64 मिळेल हे काढावं लागेल आपल्याला. मग 64 वजा 35, 64 वजा 35 केल्यानंतर उत्तर किती येतं, 14 वजा 5 9, 5 3 गेले 2, 29. म्हणजे काय, या दोन्हींच्या वर्गामध्ये क्रमागत समविषम मूळ संख्या त्यामध्ये 2 आणि 3 येतात. यांची बेरीज केल्यानंतर यामध्ये 29 मिळवल्यानंतर आपल्याला पुढील 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळते. म्हणजे 29 पर्याय क्रमांक 3 ऑप्शन करेक्ट आहे. आता हाच क्वेश्चन आपण दुसऱ्या कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो. काय सांगितलंय, 35 ह्या दोन्हीची बेरीज आली, पुढील पैकी कोणती संख्या, म्हणजे काय, प्रत्येक ऑप्शन आपण चेक करू शकतो. 35 + 11 बरोबर किती येतं 46. ही पूर्ण घन संख्या आहे का, नाही, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. 35 + 21 त्याचं उत्तर 5 आणि 1 6 3 2 5 56. ही पण पूर्ण घन संख्या नाही, हा ऑप्शन चुकीचा. नंतर 35 + 29 9 आणि 5 14, 1 आला 3 आणि 2 5 आणि 1 6 64. ही जी पूर्ण घन संख्या आहे, त्यामुळे 29 हे उत्तर या प्रश्नाचे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 29. पुढील क्वेश्चन पाहूया. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 2023 मध्ये हा प्रश्न विचारलाय. एक्स ही समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती. ज्यावेळेस असे क्वेश्चन पेपरला विचारले जातात, एक्स ही समसंख्या आहे, पुढील खालीलपैकी समसंख्या कोणती. एक्स ही विषम संख्या आहे तर पुढील समसंख्या कोणती. एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती. ज्या वेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, एक्स देऊ द्या, वाय देऊ द्या, कोणतीही संख्या इथे देऊ द्या, त्यावेळेस काय करायचं, एक्सला काय दिले त्यांनी, समसंख्या. अशी कोणतीही एक्स संख्या मानायची. समजा एक्स बरोबर आपण घेतला 4, ही समसंख्या आहे 4 बरोबर. तर खालीलपैकी समसंख्या कोणती, खालील पर्यायापैकी कोणती समसंख्या येते हे आपल्याला पाहिजे. मग एक्स + 1 बरोबर 4 + 1 बरोबर किती येतं 5. समसंख्या आहे का, नाही, ज्या ऑप्शन चुकीचा. एक्स - 1 4 - 1 बरोबर 3. समसंख्या आहे का, ऑप्शन चुकीचा. x² बरोबर काय, 4चा वर्ग बरोबर 16. ही जी काय आहे समसंख्या आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 x² हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणि तसंही प्रत्येक संख्येचा वर्ग म्हणजे जर ती संख्या सम असेल तर तिचा वर्ग हा नेहमी समच येतो. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. SRPF कुसडगाव 2024 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. संख्यांच्या बाबतीत पुढील विधानांचे अवलोकन करावे. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, बरोबर आहे.
पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते, त्यामुळे सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, हे पण बरोबर आहे. 0 ही पूर्ण संख्या आहे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. 1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आपल्याला माहिती आहे 1 ही मूळही नाही आणि संयुक्त संख्या पण नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. 1 ही संयुक्त संख्या नाही, बरोबर आहे ना? एक ही संयुक्तही नाही, मूळही नाही, त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या 3 आहे. 3 ही मूळ संख्या आहे, 2 पण मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या किती आहे? 4, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. आता यामध्ये पर्यायात काय दिले? 1, 2 व 4 बरोबर आहे का? 1, 2, 4 हे बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1, 2 व 4 बरोबर. पुढील क्वेश्चन आहे, ठाणे शहर पोलीस 2021 मध्ये विचारलाय, कोणती संख्या संयुक्त नसून मूळ संख्या आहे? आता क्वेश्चन पहा कसं विचारलाय. विचारायचं काय? मूळ संख्या कोणती आहे, हाच क्वेश्चन आहे. फक्त वेळ जाण्यासाठी म्हणून संयुक्त नसून मूळ संख्या आहे असं विचारलंय. म्हणजे आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे. 12 ही संयुक्त आहे, 13 ही मूळ संख्या आहे, बरोबर. 14 संयुक्त आहे, 15 संयुक्त आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, 13 याचं बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, गडचिरोली जिल्हा चालक पोलीस 2024 मध्ये विचारला गेलाय, समसंख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक येत नाही? म्हणजे आपल्याला माहिती आहे समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, 1 बरोबर. हे या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, नागपूर SRPF 2023 मध्ये विचारलाय, डी ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती? क्रमाने येणारी विचारली, पुढील, बरोबर. आता डी ही विषम संख्या आहे, महिला माना डी इक्वल टू समजा आपण विषम संख्या आहे ना, तर समजा आपण 3 घेतली, ठीक आहे. तर पहिला ऑप्शन बघा, D+1 इक्वल टू काय होणार? 3+1 इक्वल टू 4. ही विषम संख्या आली का? हा ऑप्शन कट. D+3 3+3 इक्वल टू किती येतं? 6 बरोबर. ही विषम संख्या आली का? म्हणजे हा पण ऑप्शन कट. D-2 बरोबर किती येतं? 3 - 2 बरोबर 1. ही विषम संख्या आली आहे का? आली आहे. पुढचं क्वेश्चन, D+2 बरोबर काय येणार? 3+2 इक्वल टू 5 आलं. आता ही पण विषम संख्या आहे, हे दोन्ही काय आल्यात? विषम संख्या. पण आपल्याला इथे काय विचारलंय? पुढील विषम संख्या कोणती? यामध्ये बरेच विद्यार्थी काय करतात, पुढील हा शब्द न वाचता फक्त विषम पाहणार, मग ते ऑप्शन नुसार जाताना D-2 ऑप्शन क्रमांक 3 बरोबर करणार आणि तेच चुकणार. मग इथे D+2 पुढील विषम विचारली आहे, बरोबर. म्हणजे काय? 3च्या मागील विचारली असती तर D-2, डीच्या मागील विचारली असती तर D-2 बरोबर ऑप्शन होता. पुढील विचारली आहे म्हणजे D+2, कारण का ते पहा 3च्या पुढील कोणती येणार आहे? 5. मग D+2 ऑप्शन क्रमांक 4 D+2 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पाहूया, मीरा भाईंदर आयुक्तालय पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारला गेलाय, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही डॅश डॅश असते. आता यामध्ये आपल्याला परिमेय संख्या ना अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी काय ते पाहूयात आपण. समजा परिमेय संख्या आपण मानली, परिमेय संख्या कोणत्या पण असतात, समजा 4 आपण मानली, कोणत्या असतात ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले, परिमेय संख्या अपरिमेय संख्या. 4 ही समजा परिमेय संख्या आहे, ह्यांची बेरीज म्हणजे प्लस. अपरिमेय संख्या कशा असतात? वर्गमुळामध्ये वर्गमुळामध्ये 3 ही काय? अपरिमेय संख्या आहे, बरोबर. वर्गमुळामध्ये पूर्ण वर्ग नसलेल्या सर्व संख्या ह्या काय असतात? अपरिमेय संख्या असतात. अजून अपरिमेय संख्यांमध्ये काय येतो? पाय येतो, किंवा ज्यांचा दशांश कधीही संपत नाही व त्या संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होत नाहीत दशांशानंतरच्या, त्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. मग 4 + √3 याचं उत्तर पुढे काढता येणार आहे का? याचं उत्तर हेच राहणार आहे, 4 + √3. किंवा ह्यांची वजाबाकी काय असणार? 4 - √3 हीच असणार आहे. कोणतीही संख्या घ्या, परिमेय आणि अपरिमेय, यामध्ये पुढे आपण हे एक्झाम्पल सोडू शकत नाही. मग ही जी संख्या मिळाली आहे ही संख्या कोणती आहे? अपरिमेय संख्या. त्यामुळे याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अपरिमेय संख्या. अपरिमेय का? कारण जर ज्या संख्येमध्ये अशा प्रकारचे असतात, वर्गमुळामध्ये पूर्ण वर्गसंख्या नसेल तर त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 अपरिमेय संख्या हे बरोबर उत्तर आहे. पुढला क्वेश्चन आहे,
SRPF गट 17 चंद्रपूर पोलीसमध्ये विचारला गेलाय. 70 ते 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 70 ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या माहित पाहिजेत. 70 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? पहिली मूळ संख्या कोणती? 71, नंतर 73, नंतर 79, नंतर 83, 89, 97. या क्वेश्चनवरचे सर्व कॉन्सेप्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, भाग 1 व भाग 2 मध्ये. ठीक आहे. आता ह्या सगळ्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, बरोबर. ह्यांच्या अंकांची अदलाबदल, ज्या अंकांची अदलाबदल करून पाहिजे ते किती आलं? 17. ते किती येणार? 37. इथे 97. म्हणजे अंकांची अदलाबदल म्हणजे काय? हा अंक इकडे, हा अंक इकडे, बरोबर. 79, 97, 83च्या ऐवजी काय येणार? 38. इथे 8 तिकडे जाणार, 9 इकडे येणार, म्हणजे 98. इथे 9 तिकडे जाणार, 7 इकडे येणार, 79. आता पहा, ह्याच्या खालच्या संख्या आल्यात. यामध्ये त्यांनी काय विचारलंय? पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते. आता इथे कोणकोणत्या मूळ संख्या मिळाल्यात? 17. 17 ही मूळ संख्या आहे. 37 आहे का? आहे. 97 ही पण मूळ संख्या आहे. 38 आहे का? नाही. 98 आहे का? नाही. 79 ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आपल्याला 4 मूळ संख्या मिळाल्यात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, 4 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न SRPF कोल्हापूर 2024 मध्ये विचारलाय. हे दोन्ही क्वेश्चन SRPF कोल्हापूर 2024च्या पेपरमध्ये विचारले गेलेत. खालील संख्यांपैकी पूर्णांक संख्या कोणती नाही? बरोबर. म्हणजे काय? खाली दिलेल्या संख्या या पूर्णांक संख्या आहेत आणि कोणती नाही हे विचारले. आता पूर्णांक संख्यांमध्ये काय काय येतं आपल्याला माहिती? 0, +1, +2, +3 ते अनंतापर्यंतच्या संख्या, -1, -2, -3 ते अनंतापर्यंत. आता पहा, ऑप्शन 1 काय? 1, 2, 3 आहे पूर्णांक संख्या. 0 आहे. -1, -2, -3 पूर्णांक संख्यांमध्ये येतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे बरोबर उत्तर याचं. पुढील क्वेश्चन, P आणि S या दोन वास्तव संख्या आहेत, तर पुढीलपैकी बरोबर शक्यता कोणती असू शकते? याबाबत अचूक उत्तर कोणते? कुठल्याही दोन वास्तव संख्यांमध्ये 3च रिलेशन असतात. एक तर ती संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते, लहान असू शकते, किंवा त्या दोन्ही संख्या बरोबर असू शकतात. त्यामुळे P इज ग्रेटर दॅन S. P हा S पेक्षा मोठा आहे, P हा S पेक्षा लहान आहे आणि P आणि S दोन्ही सेम आहेत. ह्या तिन्ही शक्यता बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4, 1, 2, 3 पैकी कोणतीही एकच शक्यता एका वेळी सत्य असू शकते. बरोबर. समजा 2 आणि 4 घेतलाय. ठीक आहे. आता यामध्ये कोणतीही एकच शक्यता एका वेळी सत्य आहे. बरोबर. आपण यामध्ये काय म्हणणार आहे? 2 हा 4 पेक्षा काय? लहान आहे. म्हणजे मोठा कोण आहे? 4. ही एकच शक्यता आपण यामध्ये दाखवू शकतो. बरोबर आहे. समजा 3 आणि 5 घेतला. यामध्ये 5 हा 3 पेक्षा मोठा आहे. बरोबर. समजा 3 आणि 3 यामध्ये काय दाखवू शकतो? 3 = 3 ही एकच शक्यता यामध्ये दाखवू शकतो. बरोबर. -1 आणि 4. बरोबर. यामध्ये मोठा कोण आहे? 4 मोठा आहे. -1 काय? लहान आहे. म्हणजे काय? लहान मग आपण काय म्हणू शकतो? -1 हा 4 पेक्षा लहान आहे किंवा 4 हा -1 पेक्षा मोठा आहे. बरोबर. म्हणजे काय? एका वेळी एकच शक्यता यामध्ये सत्य असू शकते. हे दोन्ही क्वेश्चन SRPF कोल्हापूर 2024 मध्ये विचारले गेलेत. आता पुढील क्वेश्चन आपण पाहूया. मीरा भाईंदर आयुक्तालय पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? क्वेश्चन नीट वाचा. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कशी काढणार आपण? 999 इथं नसणार आहे, 3 ने भाग जातो म्हणजे ही नाही. नंतर 998 शेवटी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो, ही पण नाही. नंतर 997 याला 2 ने पण भाग जात नाही, 3 ने पण जात नाही, 5 ने नाही. म्हणजे ही संख्या काय आहे? इथली मूळ संख्या आहे. मग मोठ्यात मोठी मूळ संख्या ही कोणती आहे? 997. पुढे काय म्हटलंय त्यांनी? व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. आता 2 अंकी लहान मूळ संख्या कोणती आहे? यांच्या बेरजेत म्हणजे त्यांची बेरीज करायची. 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या.
दोन अंकी संख्या कुठून सुरू होतात? 10. 10 आहे मूळ 11. बरोबर, 11 ही लहान मूळ संख्या आहे. यांच्या बेरजेत ह्या दोन्हीची बेरीज करा. 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, 997 प्लस 11 झालं 1008. यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? म्हणजे आधी आपल्याला 32 या संख्येचा वर्ग माहित असला पाहिजे. 32चा वर्ग काढा. 2 दुने 4, 3 दुने 6 प्लस 0, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 4 6 6 12 9 10, 1024. हा काय 32चा वर्ग. मग कोणत्या संख्येचा वर्ग म्हणजे काय? 1008 मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला 1024 मिळतील? 1024 वजा 1008. 14तून 8 गेले किती राहिले? 6. त्याला 1 16 0 0 म्हणजे 16. 1008 मध्ये 16 मिळवल्यानंतर आपल्याला 1024 मिळणार आहे. बरोबर, तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 4 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. 32चा वर्ग काढण्यासाठी दुसरी पद्धत पण वापरू शकता. 32 आपण कसं लिहू शकतो? 30 प्लस 2चा वर्ग. बरोबर, 30 मग पुढे काय होतं? 30चा वर्ग प्लस 2 इंटू 30 इंटू 2 प्लस 2चा वर्ग. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा. 30चा वर्ग किती येतो? 900 प्लस 30 दुने 60 120 प्लस 4. 900 प्लस 120 प्लस 4 याचं उत्तर येणार आहे 1024. अशा पद्धतीने वर्ग काढण्याची पद्धत आहे. सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वर्ग काढू शकता. पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुणे SRPF 2023 मध्ये विचारलाय कोणती संख्या मूळ आहे? 39 49 59 69. मूळ संख्या सगळ्या तोंडपाठच हव्यात. यामधील कोणती संख्या मूळ आहे? कोणती आहे? 59. पर्याय क्रमांक 3 59 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. दौंड SRPF 2023 मध्ये विचारलाय 1 ते 100 पर्यंत किती संख्या जोडमूळ आहेत? जोडमूळ संख्या म्हणजे काय हे आपण मागील भाग 1 व भाग 2 मध्ये पाहिले. जोडमूळ म्हणजे काय? अशा संख्या, अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा. आता 100 पर्यंतच्या तुम्हाला मूळ संख्या तोंडपाठ पाहिजेत. कोणकोणत्या आहेत त्या? 3 5 2 3 5 7 11 13 तर 17 19 नंतर 23 29 31 37 त्यानंतर 37 त्यानंतर 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय असतं? त्या संख्यांमध्ये 2चा फरक असतो मूळ संख्यांमध्ये. आता 2 आणि 3 ही जोडमूळ संख्या आहे का? नाही. 3 आणि 5 ही एक जोडी मिळाली. बरोबर, 5 आणि 7 3 वजा 5 2 येतं, 5 वजा 7 2 येतं म्हणजे ही दुसरी जोडी मिळाली. 7 आणि 11 नाही. 11 आणि 13 ही तिसरी जोडी मिळाली. 13 आणि 17 नाही. 17 आणि 19 आहे, 2चा फरक आहे. बरोबर, 4 19 23 नाही. 23 29 नाही. 29 31 आहे, 2चा फरक आहे. 31 37 नाही. 37 41 नाही. 41 43 आहे. 43 47 नाही. 47 53 नाही. 53 59 नाही. 59 61 आहे. 61 67 नाही. 67 71 नाही. 71 73 आहे. 8 73 79 नाही. 79 83 नाही. 83 89 पण नाही. 89 97 पण नाही. अशा एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 8 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. छत्रपती संभाजीनगर 2021 मध्ये विचारला गेलाय 30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी विचारली आहे. आता 30 ते 50 पर्यंत सर्व मूळ संख्या माहित पाहिजेत आपल्याला. कोणकोणत्या आहेत? सरासरी म्हणजे काय असते? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बरोबर, आता सगळ्या संख्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. सर्व मूळ संख्या 30 ते 50 पर्यंत. 31 त्यानंतरची मूळ संख्या कोणती आहे? 37 प्लस 41 प्लस 43 प्लस 47 या 5च मूळ संख्या 30 ते 50च्या दरम्यान आहे. यांची बेरीज करा. 31 37 41
43, 47. 7, 8, 9, 10, 11, 12, 12 आणि 7, 19. 6, 6 आणि 4, 10, 14, 14 आणि 4, 18, 19, 199. भागिले काय असतं सरासरी म्हणजे सगळ्यांची बेरीज भागिले किती येते एकूण संख्या 5 म्हणजे 199 भागिले 5 करावा लागेल. काय येणार आहे 199 भागिले 5 करा 199 भागिले 5 5 5 5 2 10 5 त्रिक 15 त्याले 4 वरून 49 आला बरोबर 5 9 45 0 4 राहिला पॉईंट घ्यावा लागल 5 8 40 39.8 ऑप्शन क्रमांक 1 39.8 हे याचे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन पुढचा पाहूयात SRPF अमरावती पोलीस 2024 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. आता काय दिलेलं आहे 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे ठीक आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. आता यामध्ये तुम्हाला 126 आणि त्याचा काहीच संबंध नाही सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या 3 क्रमवार समसंख्या दिल्या 3 क्रमवार समसंख्या कुठल्याही घ्या समजा उदाहरण आता 2 4 6 कुठल्याही 3 क्रमवार समसंख्या घेतल्या तर सर्वात लहान कोण आहे 2 सर्वात मोठी कोण आहे 6 6 वजा 2 बरोबर काय उत्तर मिळणार आहे 4च उत्तर मिळणार आहे. कोणत्याही संख्या घ्या तुम्ही ठीक आहे मग याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक 1 4. हा क्वेश्चन सोडवताना बरेच जण 126 बेरीज असणाऱ्या 3 समसंख्या शोधायला जातील याची गरज नाही फक्त आपल्याला माहित हवं समसंख्या म्हणजे काय त्यामध्ये 2 2चा फरक असतो बरोबर. मग जर 3 संख्या असतील तर साहजिक पहिल्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक असणार आहे 4चा फरक असणार आहे. पुढील क्वेश्चन पाहूयात SRPF मुंबई 2024 मध्ये विचारलाय 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण मागील भाग 1 मध्ये पाहिलं होतं. त्रिकोणी संख्या 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कशी काढतात पाया दिलाय बरोबर 21 गुणिले त्या पुढील संख्या लगतची संख्या भागिले काय करतो आपण 2 बरोबर. मग थोडं आहे बे बे 21 गुणिले 11 11 1 11 11 दुने 22 आणि 1 काय झालं 23 231 ह्याचं काय बरोबर उत्तर आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण भाग 1 मध्ये पाहिलेलं आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता त्रिकोणी संख्या समजून घेण्यासाठी. त्रिकोणी संख्यांमध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारले जातात 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती किंवा हाच क्वेश्चन दुसऱ्या प्रकारे विचारला गेला असता 21वी त्रिकोणी संख्या कोणती. 21वी त्रिकोणी संख्या म्हणजे पण तेच पाया किती घ्यायचा 21 घ्यायचा त्याच्या लगतची पुढची संख्या म्हणजे 22 त्यांचा गुणाकार भागिले 2 त्रिकोणी संख्या म्हणजे तेच असतं 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले गुणाकाराच्या निम्मपट त्याला आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 231 हे ऑप्शन हे क्वेश्चनचं उत्तर. पुढील क्वेश्चन पुणे ग्रामीण चालक 2023 x ही 2 पेक्षा मोठी विषम संख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती. आता दरवेळेस आपण क्वेश्चन पाहताना काय करत होतो x ही विषम संख्या किंवा x ही समसंख्या आपल्याला दिलेली होती आपण ती कोणती पण मानत होतो पण इथं तुम्हाला कंडिशन दिली आहे x ही 2 पेक्षा मोठी विषम संख्या पाहिजे. मग आता x बरोबर आपण काय घेणार 2 पेक्षा मोठी विषम संख्या म्हणजे कोणती घेऊ शकतो 3 बरोबर. नंतर खालीलपैकी विषम संख्या कोणती मग 2x 3 गुणिले 2 6 येतं बरोबर. तिचा ऑप्शन आहे x + 1 इक्वल टू काय येणार 3 + 1 इक्वल टू 4 तिचं आहे x - 1 इक्वल टू काय येणार 3 - 1 इक्वल टू 2 मिळाली का हे तिन्ही ऑप्शन मध्ये विषम संख्या नाही म्हणजे उत्तर क्रमांक 4 यापैकी नाही हे या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन आहे लातूर पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारला गेलाय सर्वात लहान विषम संख्या कोणती. कोणती आहे सर्वात लहान विषम संख्या 0 1 -1 यापैकी नाही सर्वात लहान विषम संख्या असते 1 0 ही नाहीये 0 ही समसंख्या आहे पण जर क्वेश्चन विचारला सर्वात लहान समसंख्या कोणती तर या क्वेश्चनचं उत्तर बरोबर असणार आहे 2 ना की 0. 0 ही जरी समसंख्या असली
तरी ज्यावेळेस असे क्वेश्चन विचारले जातात सर्वात लहान समसंख्या कोणती, सर्वात लहान विषम संख्या कोणती, त्यावेळेस फक्त नैसर्गिक संख्यांचाच विचार करून उत्तर द्यायचं असतं. मग -2 ही समसंख्या आहे, -4 ही पण समसंख्या आहे. समसंख्यांचे डेफिनेशन काय असते, ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. पण जर क्वेश्चन विचारला सर्वात लहान समसंख्या कोणती, तर त्याचं उत्तर बरोबर असणार आहे 2. क्वेश्चन आहे पुणे ग्रामीण पोलीस 2024 मध्ये विचारला गेलाय. ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना डॅश डॅश म्हणतात. आता पहा हा क्वेश्चन यामध्ये ऑप्शन नुसार जावा. संयुक्त संख्या मला माहिती आहे संयुक्त संख्या म्हणजे काय असतं, म्हणजे हा ऑप्शनच नाही येणार. विरुद्ध संख्या म्हणजे काय हे माहित नसेल बऱ्याच जणांना. समूळ संख्या म्हणजे काय हे माहिती आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय हे पण माहिती आहे. मग विरुद्ध संख्या म्हणजे काय, काही जणांना विरुद्ध संख्या म्हणजे काय हे माहित नसतं. पण ऑप्शन नुसार मला संयुक्त संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या म्हणजे काय माहिती आहे. वरती दिलेल्याचा पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असणार आहे. पण कसं आहे तर पाहूया आपण. ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते, कोणत्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते बघा. आता कुठलीही परिमेय संख्या घ्या, समजा 2 ही परिमेय संख्या आहे, यांची बेरीज किती आली पाहिजे रे, 0. ह्याची बेरीज कधी 0 येईल, ज्यावेळेस 2 वजा 2 होईल, बरोबर. म्हणजे इथं काय करावं लागेल, -2. मग प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस होतं, त्यामुळे 2 - 2 बरोबर आपल्याला किती मिळणार आहे, 0. म्हणजेच काय, 2 परिमेय संख्येची बेरीज त्यावेळेसच 0 येते ज्या वेळेस त्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात. म्हणजे काय, +2 आणि -2 हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. जर यांची आपण बेरीज केली तर याचं उत्तर आपल्याला किती मिळतं, 0. कोणतीही संख्या असू दे, 2/3 प्लस याची विरुद्ध संख्या -2/3 याचं उत्तरही आपल्याला काय मिळणार आहे, 0. त्यामुळे ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती. हा क्वेश्चन पुणे ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलाय. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे, सर्वात मोठी एक अंकी. एक अंकांमध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत, 2, 3, 5, 7 बरोबर. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती झाली, 7. व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त पाहिजे बरोबर विषम संख्या. सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे, 10 ही सम आहे त्यामुळे येता येणार नाही. 11 ही मूळ आहे, 12 ही पण सम आहे त्यामुळे इथे घेऊ शकत नाही आपण. 13 ही मूळ आहे, 14 ही काय आहे, संयुक्त संख्या आहे पण ती कोणती आहे, समसंख्या आहे त्यामुळे ती पण नाही येणार. 15 ही संयुक्त आहे आणि विषम आहे त्यामुळे 7 गुणिले काय करावं लागेल आपल्याला, 15. 7 गुणिले 15 उत्तर किती येतं, 15 7 105. 105 हे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 105. पुढील क्वेश्चन आहे पालघर पोलीस 2021 मध्ये विचारला गेलाय. -7/8 ही परिमेय संख्या दशांश रूपात कशी लिहाल. -7/8 दिलेला आहे, परिमेय संख्या ही बरोबर, दशांश रूपात लिहिले म्हणजे काय, डायरेक्ट 7/8 करा आधी. 8 ने 7 ला भाग जात नाही त्यामुळे आपण काय घेणार, 0. इथे 0 घेतला म्हणजे पुढे पॉईंट घ्यावा लागेल, इथे 70 येणार बरोबर. 8 7 56, 8 8 64 बरोबर. 64 जवळ याच्या 10 न 4 गेले किती येणार, 6. तर 7 न 6 गेले 0. आता इथे पुढे करायची सोडवायची गरजच नाहीये, मायनस आहे त्यामुळे मायनस आन्सर असणार म्हणजे हा ऑप्शन तर ऑलरेडी कट आहे आणि 0.8 आलाय त्यामुळे हे ऑप्शन नाही, हा पण ऑप्शन नाही, हा ऑप्शन काय असणार आहे, बरोबर आहे. पुढे सोडवायची गरज नाहीये पण आपण सोडवून पाहूयात. पुढे 60 येणार, नंतर 8 7 56 तेच उत्तर मिळाले आपल्याला -0.875. इथे किती येणार, 4 बरोबर. नंतर पुन्हा आपण 0 घेणार, 8 पंचे 40 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 -0.875 हे या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पाहूया. SRPF नागपूर 2024 पुढील पैकी अवास्तव संख्या ओळखा. अवास्तव संख्या म्हणजे काय आपण पाहिले, वर्गमुळामध्ये मायनस चिन्ह असेल, कुठलीही संख्या असू दे आतमध्ये, ती परिमेय असू दे नाहीतर अपरिमेय असू दे किंवा कुठलीही संख्या असू दे, हे वर्गमुळामध्ये मायनस चिन्ह म्हणजे काय, ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अवास्तव संख्या कोणती विचारली. पुढील क्वेश्चन नागपूर SRPF 2023 मध्ये डॅश डॅश ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. 1 ही मूळ संख्या पण नाहीये व संयुक्त संख्याही नाही
ती का नाहीये हे आपण मागील व्हिडिओजमध्ये पाहिले, तुम्ही जाऊन तिथे तो व्हिडिओ पाहू शकता. क्वेश्चन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन नांदेड जिल्हा बॅट्समन पोलीस 2024 मध्ये विचारले आहे. 7429511086 या अंकमालिकेतील सर्वात मोठा समअंक व सर्वात लहान विषमांक यांची बेरीज किती? सर्वात मोठा समांक कोणता यातील सर्वात मोठा समांक? 8. सम मध्ये सगळेच कळते 8. व सर्वात लहान विषमांक सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1. यांची बेरीज विचारली ती किती येणार आहे? 9. ऑप्शन क्रमांक 4 9 बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन रत्नागिरी जिल्हा चालक पोलीस 2024 खालीलपैकी विषम संख्या कोणती? आता प्रत्येक संख्या वाचून पाहण्याची गरज नाहीये. विषम संख्यांच्या एकक स्थानी काय असतं? 1 3 5 7 9 यापैकी अंक असतात. इथंच आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन रायगड जिल्हा बॅट्समन पोलीस 2024 मध्ये विचारलाय. खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही? म्हणजे काय? खालीलपैकी 3 ऑप्शन ही जोडमूळ संख्या असणार आहे, एक कोणती तरी ती जोडमूळ संख्या नसणार आहे. आता आपण जोडमूळ संख्या कोणत्या आहेत 1 ते 100 मध्ये हे मागील क्वेश्चन सोडवताना पाहिले. 59 61 या दोन्ही जोडमूळ संख्या आहेत का? आहे. 69 71 69 ही मुळातच मूळ संख्या नाहीये म्हणजे हाच ऑप्शन काय? म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का? नाही. 29 31 जोडमूळ संख्येची जोडी आहे. 41 43 जोडमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे काय? बरोबर उत्तर काय? या बाकीच्या तिन्ही त्या काय आहेत? जोडमूळ संख्या आहेत 1 3 4. तर 2 नंबरची जी संख्या आहे जोडी 69 71 ही जोडमूळ संख्या नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 69 71 हे बरोबर उत्तर आहे. 1 ते 40च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत याचं उत्तर तुम्ही काढू शकता. आता मूळ संख्या पाठ करून ठेवा. पुढील क्वेश्चन मीराबाई इंदिरा पोलीस शिपाई 2024 मध्ये विचारलाय. 11 ते 20 मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? 11 ते 20 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 11 नंतर 13 तर 17 नंतर 19 या 4 मूळ संख्यांची बेरीज. 3 आणि 1 4 4 आणि 7 11 11 आणि 9 20 2 आला 1 2 3 4 5 6 60 आली. आणि संयुक्त संख्यांची बेरीज संयुक्त संख्या कोणत्या आहे? 12 14 नंतर 15 16 आणि 18 आणि 20 पण बरोबर. यांची बेरीज किती येणार? 4 5 6 6 आणि 5 11 11 अधिक 6 17 17 अधिक 8 झाले 25 2 आले 1 2 3 4 5 6 7 8 9 95 आले. पुढे काय सांगितले त्यांनी? यांतील फरकास म्हणजे काय? 95 काय करावं लागेल आपल्याला? 60. 5तून 0 गेले 5 9तून 6 गेले किती राहणार आहे? 3. 35 आला यांचा फरक. कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने जातो का? नाही म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. 5 ने जातो 5 7 35 मग 7 ने पण जातो 7 5 35 13 ने नाही जात म्हणजे ब आणि क हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ब व क ने दोन्ही 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांतील फरकाला भाग जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ब व क. पुढील क्वेश्चन पाहूयात. चंद्रपूर जिल्हा बॅट्समन पोलीस 2024 मध्ये विचारला गेलाय. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? 113 137 157 169 मूळ संख्या नाही म्हणजे ती काय असणार आहे? संयुक्त. बरोबर. आपल्याला संयुक्त संख्या शोधायची आहे. ऑप्शन मध्ये मूळ संख्या शोधण्यापेक्षा कोणती संयुक्त येते पहा. 113 137 157 169 169 ही संयुक्त संख्या आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 169 हे याचं बरोबर उत्तर आहे. पोलीस भरती मॅथ PYQ सिरीजच्या भाग 3 मध्ये आपण संख्यांचे प्रकार या टॉपिकवर 2021 ते 2024 पर्यंत विचारल्या गेलेल्या सर्व प्रकारांचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि याकरिता आपण भाग 1 व भाग 2 मध्ये आपण याबद्दलची सर्व माहिती पाहिलेली आहे. या दोन्ही व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर नैसर्गिक पूर्ण पूर्णांक परिमेय अपरिमेय संख्या वास्तव अवास्तव संख्या मूळ संख्या सम विषम संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे काय सर्व तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर भाग 1 व भाग 2 व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.